हॅलो, मी सायली. फ्री कोर्सच्या सेकंड एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे ग्राफिक डिझाईन. ग्राफिक डिझाईन हा टॉपिक आपण खूप साध्या सोप्या काही गोष्टींमध्येच ॲज युजल समजून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. गोष्ट नंबर 1, ग्राफिक डिझाईन म्हणजे नेमकं काय? कशा सकाळी उठल्यानंतर आपण जो टूथपेस्ट वापरतो त्या टूथपेस्टवरती ही डिझाईन आहे. त्यानंतर आपण न्यूजपेपर बघतो, न्यूजपेपरमध्ये असणारे ॲडव्हर्टाइजमेंट, इवन न्यूजपेपर सुद्धा आणि पॅम्पलेट, ब्राउशर, ॲडव्हर्टाइजमेंटच्या छोट्या छोट्या ज्या जाहिराती असतात ह्या सगळ्या सुद्धा डिझायनिंगचाच पार्ट आहे. त्याच्यानंतर आपण मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप असतं, व्हॉट्सअपमध्ये पाठवलेले पोस्टर्स असतात, स्टेटस असतात, ॲडव्हर्टाइजमेंट असतात, फोटोज असतात. ह्या सगळ्या गोष्टी ही एका पद्धतीचे डिझायनिंगच आहे. याशिवाय आपण ज्यावेळेस बाहेर पडतो, बाहेर पडल्यानंतर आपल्याला आजूबाजूला फ्लेक्स दिसतात, बॅनर्स दिसतात, त्याच्या खाली असणाऱ्या लग्नपत्रिका, भरमसाठ सगळ्या गोष्टी डिझायनिंगचाच पार्ट आहे. ओके, ग्राफिक डिझायनर कोण आहे? ग्राफिक डिझायनर म्हणजे असा व्यक्ती आहे जो ह्या सगळे डिझाईन्स बनवतो. गोष्ट नंबर 3, ग्राफिक डिझाईनसाठी सॉफ्टवेअर लागतात का? तर हो, अगदी काही महिन्यांपूर्वी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फक्त सॉफ्टवेअरमुळेच पॉसिबल होत होत्या. पण आता ChatGPT, AI, कॅनवा अशासारख्या टूल आल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप इझिली AIच्या थ्रू करता येऊ लागल्या आहेत. गोष्ट नंबर 4, ग्राफिक डिझाईनसाठी कोणते कोणते सॉफ्टवेअर आहेत? सॉफ्टवेअर नंबर 1, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, इनडिझाईन, कोरल ड्रॉ हे सगळे ग्राफिक डिझाईनचे सॉफ्टवेअर आहेत. गोष्ट नंबर 5, ग्राफिक डिझाईनचे कोणते कोणते प्रकार आहेत? प्रकार भरमसाठ आहेत, पण हे आपण खूप सोप्या गोष्टीतून समजून घेऊ. ग्राफिक डिझाईन मोस्टली 2 पद्धतीने वापरतात. एक म्हणजे ऑनलाईन, एक म्हणजे ऑफलाईन. वन डिव्हाइस टू अदर डिव्हाइस सेंड केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याला आपण डिजिटल किंवा ऑनलाईन ग्राफिक डिझाईन म्हणतो. मग ऑनलाईन ग्राफिक डिझाईनमध्ये कोणते कोणते पार्ट आहेत? तर इंस्टाग्राममध्ये असणारे रीलचा कव्हर पेज असेल, स्टोरी असेल, पोस्टर असेल, कराउजल असेल, याशिवाय छोट्या छोट्या ॲडव्हर्टाइजमेंट असतील, ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या म्हणजे ऑनलाईन ग्राफिक डिझाईनमध्येच येतात. आता ऑफलाईन ग्राफिक डिझाईनमधले कोणते कोणते पार्ट आहेत? इन्व्हिटेशन कार्ड असतील, लग्नपत्रिका, त्याच्यानंतर ब्राउशर असेल, पॅम्पलेट असेल, बॅनर्स असतील, फ्लेक्स असतील, स्टँडी असेल, असे हे जे गोष्टी आपल्याला हातामध्ये किंवा पेपरवरती, फ्लेक्सवरती ज्या प्रिंट होतात अशा सगळ्या गोष्टींना ऑफलाईन ग्राफिक डिझाईन म्हणतात. गोष्ट नंबर 6, सगळं काम कॉम्प्युटरमध्येच होतं का? किंवा ग्राफिक डिझाईनला फक्त कॉम्प्युटरच लागतो का? तर असं नाही. काही काळापूर्वी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला फक्त कॉम्प्युटर लागत होता, पण आता हे सगळी कामं आपल्याला AIच्या थ्रू, ChatGPTच्या थ्रू किंवा कॅनवाच्या थ्रू खूप इझिली करता येऊ लागले आहेत. गोष्ट नंबर 7, मग काय ग्राफिक डिझाईनचे सॉफ्टवेअर बंद होणार आहेत का? तर नाही, सध्या तरी नाही. डिझायनिंग खूप इझिली आपल्याला ChatGPT किंवा AI करून देत असेल तरी सुद्धा साईज सेटिंग सेट करायला अजूनही आपल्याला सॉफ्टवेअरचीच गरज आहे. ChatGPT किंवा AI हे टूल प्रॉम्प्टवरती डिपेंड आहेत. जितके चांगले प्रॉम्प्ट आपण देऊ तेवढेच चांगले आउटपुट ते देतात. पण प्रॉम्प्ट चुकला किंवा अगदी मला एक छोटासा शब्द बदलायचा आहे तरी सुद्धा त्याला सतत प्रॉम्प्ट सांगणं, चेंज करणं आणि तो परत वारंवार चूकही करू शकतो. त्याच्यामुळे आपण त्रस्त होतो. पण अशा गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये खूप इझिली होऊ शकतो. त्यामुळे ग्राफिक डिझाईनच्या सॉफ्टवेअरचं बेसिक नॉलेज असणंही तितकंच गरजेचं आहे. गोष्ट नंबर 8, मग माझ्याकडे कम्प्युटर नाही आहे, माझ्याकडं कुठल्याही डिव्हाइस नाही आहे, फक्त मोबाईलच्या द्वारे हे सगळं मी करू शकते का? तर हो, सगळ्या गोष्टी नाहीत पण बऱ्याच गोष्टी त्या तुम्ही मोबाईलच्या द्वारे करू शकता. त्यामध्ये कोणत्या आहेत? तुम्ही मोबाईलच्या द्वारे म्हणजे ChatGPTच्या द्वारे, प्रॉम्प्टच्या द्वारे तुम्ही व्हॉट्सअपचे स्टोरी बनवू शकता, कराउजल बनवू शकता, पोस्ट बनवू शकता, तुमच्या इंस्टाग्रामच्या रीलला कव्हर पेज बनवू शकता, तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओला थंबनेल बनवू शकता. याशिवाय तुम्हाला तुमच्या व्यवसायाची ॲडव्हर्टाईज बनवायची आहे तर तीही तुम्ही ChatGPTच्या मदतीने खूप कमी कालावधीत बनवू शकता. ते कसं, ह्याच्यासाठी खूप मोठा व्हिडिओ मी नंतर करणारच आहे. आज फक्त इंट्रोडक्शन. गोष्ट नंबर 8, एक लाईव्ह डेमो बघू. ChatGPT ओपन करा, जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं. नसेल बघितला मागचा व्हिडिओ तर जाऊन तोही बघा, कारण असाच खूप इन्फॉर्मेटिव्ह टिप्स मी तिथंही दिलाय. साधं एक
लाईव्ह डेमोचं एक्झाम्पल बघू. तुमच्या मुलांचा फोटो अपलोड करा. आता हा फोटो अपलोड कसा करायचा? सेम व्हॉट्सअपला ज्या पद्धतीने आपण फोटो समोरच्याला सेंड करतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. लेफ्ट साईडला कोपऱ्यात एक प्लसचं बटन आहे, तिथे जावा, फोटो सिलेक्ट करा आणि जस्ट अपलोडचं बटन प्लेस करा. त्याच्यानंतर हा फोटो प्लेस करा आणि त्याच्यामध्ये लिहा की हा माझा मुलीचा फोटो आहे. हिच्या असा फोटो तयार कर. फॉर एक्झाम्पल असा फोटो तयार कर की पाठीमागे चॉकलेटचा बंगला आहे, समोर स्ट्रॉबेरी ज्यूसची नदी वाहतीये, जेलीचे पहाड आहेत, फाउंटन आहे चॉकलेटचे आणि माझी मुलगी त्याच्यामध्ये प्रिन्सेस झाली आहे. तिला पिंक कलरचा प्रिन्सेसचा ड्रेस घाल आणि वरती मोठ्या अक्षरातली हॅपी बर्थडे जे पण काय तुमच्या मुलीचं नाव आहे आणि एंटर प्रेस करा. काही वेळ आणि वरून असंही लिहा जनरेट इमेज, ह्याची एक इमेज जनरेट कर असा स्पेसिफिक मेसेज प्रॉम्प्ट मध्ये आलाच पाहिजे. डोंट वरी, हे सगळं तुम्हाला नसेल समजलं, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्रॉम्प्ट टाकते. हाच नाही, भरमसाठ प्रॉम्प्ट टाकते. सगळे प्रॉम्प्ट तुम्ही नक्की ट्राय करा आणि एंटर प्रेस करा. तुम्हाला तुमच्या तुमची पहिली वहिली हवी तशी इमेज जनरेट करता येईल. ओके, गोष्ट नंबर 10. तर ह्यामधून तुम्ही काय काय करू शकता स्वतःसाठी. जर मी एक कंटेंट क्रिएटर आहे तर मी माझा बिझनेस खूप इझिली करू शकते. माझ्या बिझनेससाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मी ChatGPT किंवा AIच्या थ्रूच करते. ते कसं तर ते तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या कराउजलसाठी जे लागणारे पोस्ट आहेत तुम्ही बघितले असतील, ज्याच्या थ्रू काही जण आलेही असतील, तर हे सगळे पोस्ट आहेत ते मी ChatGPTच्या थ्रूच केले. मी माझे फोटो इन्स्टॉल केले, त्यांना प्रॉम्प्ट सांगितलं की असे असे वाक्य मला मराठीत लिहून हवे आहेत आणि त्यांनी ॲज इट इज तसेच मला मराठीत लिहूनही दिले. हे करू शकता तुम्ही. तुमचा बिझनेसचा लोगो त्याच्या थ्रू करून घेऊ शकता. तुम्ही त्याच्या थ्रू तो लोगो वेगळ्या ॲपमधून, मी ते पुढे सांगेनच, व्हिडिओ क्रिएटरच्या ॲपच्या थ्रू त्या लोगोला मोशन ग्राफिक देऊ शकता आणि अशा वेगळ्या गोष्टीही करू शकता. गोष्ट नंबर 11 ती म्हणजे कॅनवा. म्हणजे काय? कॅनवा म्हणजे हे एक असं डिझायनिंगचं प्लॅटफॉर्म आहे जे ऑनलाईन आहे आणि त्यामध्ये भरमसाठ खूप सारे टेम्पलेट्स आहे, ज्या टेम्पलेट्सचा यूज करून आपण विदाऊट एनी प्रॉम्प्ट खूप इझिली आपले फोटोज रिप्लेस करून डिझाईन जनरेट करू शकतो. गोष्ट नंबर 12 कॅनवाचा एक फ्री डेमो बघू. गुगलमध्ये कॅनवा सर्च करा. पहिल्या जे येईल त्याच्यावरती क्लिक करा. आता मला समजा ह्यामधले कोणतं तरी एक टेम्पलेट स्वतःसाठी एडिट करायचं आहे. मी ते टेम्पलेट सिलेक्ट करणार आणि त्या टेम्पलेटमध्ये माझे स्वतःचे फोटो ऍड करणार आणि जो पण काही टेक्स्ट मला हवा आहे तो टेक्स्ट मी त्याच्यामध्ये ऍड करणार. आणि त्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे इथं साइन, क्राऊनचं जे साइन आहे त्याचा अर्थ आहे प्रीमियम. जर ते प्रीमियमचे टेम्पलेट्स तुम्हाला वापरायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन द्यावं लागतं. पण भरमसाठ फ्री टेम्पलेट्सही तुमच्यासाठी तिथे उपलब्ध आहेत. तर कॅनवा ही नक्की ट्राय करा. ओके, आज ग्राफिक डिझाईनच्या आपण भरपूर गोष्टी बघितल्या. खालती डिस्क्रिप्शन मध्ये मी भरपूर सारे प्रॉम्प्टही तुमच्यासाठी देत आहे. ते सगळे कॉपी पेस्ट करा ChatGPT मध्ये आणि तुमचे स्वतःचे फोटो वापरा आणि कमाल बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये असेच खूप कमाल टॉपिक्स मी घेऊन येणार आहे. त्याशिवाय इंस्टाग्रामलाही मी रोज वेगळे छोटे टिप्स जे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत, छोट्या गोष्टीच्या नवीन गोष्टी ज्या तुम्ही ट्राय करू शकता असे मी टाकत असते. तर तिथंही मला इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबचंही सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप थँक्यू. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.